श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 19 डिसेंबर 2025 वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील शेवटची अमावस्या. या अमावस्येला मार्गशीर्ष दर्शवेळा अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ही मार्गशीर्ष अमावस्या 2 दिवस येत असून या अमावस्येला शनी अमावस्या असे देखील म्हटले जाईल, कारण या मार्गशीर्ष अमावस्येचा प्रारंभ 19 डिसेंबरला पहाटे 4:59 होणार आहे आणि समाप्ती 20 डिसेंबरला सकाळी 7:12 होणार आहे. म्हणून या मार्गशीर्ष अमावस्येला शनी अमावस्या असे देखील म्हटले जाईल. परंतु आपल्याला या मार्गशीर्ष अमावस्येचे जे काही उपाय आणि सेवा करायचे आहे तर त्या आपल्याला उद्या 19 डिसेंबरला म्हणजेच शुक्रवारीच करायच्या आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीवर जाऊन स्नान करून दान केल्याने दुप्पटपटीने फळ प्राप्त होते. या मार्गशीर्ष अमावस्येला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूसह पितरांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी अनेक स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करतात. धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष अमावस्येचं महत्त्व खूप जास्त आहे. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. या उपायामध्ये उद्या शुक्रवारी आलेल्या वर्षातील शेवटच्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे. यामुळे मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत भरभरून यश मिळेल, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या मार्गशीर्ष अमावस्येला मुलांसाठी करण्यासाठी 3 उपाय सांगणार आहे. या 3 पैकी तुम्हाला जो उपाय करणे शक्य होईल तो उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. जर तुम्ही उद्या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी काही उपाय जर केले तर तुमच्या मुलांची प्रगतीही कुणीही थांबवू शकणार नाही आणि येणारं नवीन वर्ष हे तुमच्या मुलांसाठी खूप चांगलं, आनंदाचं, आरोग्याचं आणि भरभराटीचं जाईल. नवीन वर्षामध्ये तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल. मुलांवरती कोणतेही संकट, अडचणी, अडथळे जे आहेत तर ते येणार नाहीत. तर पहा, प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची त्यांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. आपल्या मुलांनी खूप शिकावं, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी. मुलांना वाईट व्यसन किंवा हट्टीपणा करू नये, मुलांनी भरभरून असं यश मिळवावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि यासाठी मुलं देखील खूप प्रयत्न करत असतात. परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरी देखील आपल्या मुलांच्या आयुष्यातील समस्या ज्या आहेत तर त्या कमी होत नाहीत. आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर ती सतत चिडचिड करत असतात, हट्टीपणा करत असतात, सांगितलेलं ऐकत नाहीत, उद्धटपणे वागत असतात. तसंच जी मोठी मुलं असतात, शाळेत जाणारी असतात तर त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही, त्यांचं मन हे अभ्यासामध्ये लागत नाही किंवा मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा भरपूर शिकलेली मुली असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही, विवाह योग जुळून येत नाही. यासारख्या समस्या मुलांना तेव्हाच येतात जेव्हा मुलांना काही दोष लागलेले असतात. कोणी नजरदोष लावलेली असते किंवा नजरबाधा झालेली असते किंवा मुलांच्या कुंडलीतील काही ग्रह हे कमकुवत असतील तर मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय मुलांसाठी केले तर मुलांचे सर्व दोष हे दूर होतात. अमावस्या जी आहे ती महिन्यातून 1 दिवस आपल्याला मिळत असते. या दिवशी आपण नकारात्मकता, नजरदोष, बाधा दूर करण्यासाठी जे काही प्रभावी उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला 100% फळ हे प्राप्त होतं. इतर दिवशी आपण हे उपाय करतो पण त्या उपायांचा आपल्याला जितका पाहिजे तितका फळ जे आहे ते प्राप्त होत नाही. परंतु अमावस्येला हे उपाय जर आपण केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप पटकन फळ प्राप्त होते.
व्हिडिओमध्ये मी पहिला उपाय जो तुम्हाला आता सांगणार आहे, तर हा उपाय तुम्हाला उद्या शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. जर तुमची मुलं सकाळी शाळेत जाणारी असतील तर सकाळी लवकर उठून तुम्हाला 12 वाजण्याच्या आत मुलांसाठी हा पहिला उपाय जो आहे तो करायचा आहे. यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे. जर तुमची 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी 1 वाटी भात येईल एवढा भात तुम्ही शिजवायचा आहे. आता हा भात शिजवताना अळणी भात शिजवायचा आहे. यामध्ये मीठ किंवा तेल तुम्हाला घालायचं नाही. अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे. यानंतर एका वाटीमध्ये किंवा द्रोणमध्ये हा भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला मुलांना तुमच्या समोर बसवायचं आहे. बसवताना मुलांचं तोंड हे दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांना तोंड करून बसवू शकतात. यानंतर हा वाटीभर भात जो आहे तो तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला एका पेपरवरती टाकून तिथे असणारे पक्षी कावळे जे असतात त्यांना खायला तिथे हा भात जो आहे तो तिथे ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून तिथे येणारे कुत्रे, पक्षी, कीटक वगैरे हा भात खाऊन घेतील. आता तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर 2 वाट्या भात घ्यायचा किंवा एका वाटी भाताचे तुम्ही 2 भाग करायचे. एका मुलांवरून जरी तुम्ही एक भाग उतरून टाकला की दुसऱ्या मुलावरून तुम्हाला दुसरा भाग जो आहे तो उतरून टाकायचा आहे. एकच भात तुम्हाला दुसऱ्या मुलासाठी वापरता येणार नाही. तुम्हाला या उपायासाठी तेवढाच भात शिजवायचा आहे. भात उरला तर तो तुम्हाला खाता येणार नाही. तर पहिला उपाय स्वामीच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे आणि हा उपाय दर अमावस्येला आपल्या मुलांसाठी करावा. यामुळे मुलांमध्ये तुम्हाला नक्कीच 100% चांगले बदल जे आहेत ते घडून येताना दिसतील. उद्या प्रत्येकाने मार्गशीर्ष अमावस्येला हा उपाय नक्की करा. त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो करण्यासाठी तुम्हाला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. देठाच्या ज्या लाल सुकलेल्या मिरच्या असतात त्या घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला थोडीशी काळी मोहरी जी असते जी आपण स्वयंपाकघरात वापरतो तिची मुठभर घ्यायची आहे. मुठभर खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ जे स्वयंपाकासाठी वापरतो ते घेतलं तरी सुद्धा चालेल. यासोबतच तुम्हाला 5 फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. या सर्व वस्तू तुम्हाला हातामध्ये घेऊन मुलाच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7-7 वेळा उतरून घ्यायच्या आहेत आणि यानंतर सर्व वस्तू तुम्ही चुलीमध्ये जाळून टाकू शकता. जर तुमच्याकडे चूल नसेल तर एक पेपर घ्या. पेपरमध्ये या सर्व वस्तू टाका आणि त्यानंतर 1 ते 2 कापराच्या वड्या टाकायच्या आणि हा पेपर जो आहे तो तुम्हाला जाळून टाकायचा आहे. हे तुम्ही तुमच्या घरात किंवा बाल्कनीमध्ये जाळलं तरी सुद्धा चालेल. आता हा उपाय करत असताना एका मुलावरून उतरवलेल्या वस्तू दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरायच्या नाहीत. दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि याच पद्धतीने 2 मुलं असतील तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता तिसरा उपाय तुम्हाला उद्या अमावस्येला सायंकाळी 6 नंतर करायचा आहे. 6 पासून ते रात्री 12:30 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता, कारण हा एक उतारा आहे आणि उतारे हे नेहमी संध्याकाळी केले जातात. कारण दिवस हा उतरत चालतो म्हणून उतारे जे आहेत तर ते संध्याकाळी केले जातात. म्हणून हा उपाय जो आहे तो तुम्हाला उद्या अमावस्येला संध्याकाळी करायचा आहे. हा देखील अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये 1 चमचा खडे मीठ टाकायचं आहे. यानंतर हे पाणी तुम्हाला मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे हे जे पाणी आहे ते तुम्हाला 7 वेळा फिरून घ्यायचं आहे आणि यानंतर घराचं जे बेसिन असतं किंवा टॉयलेट असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते ओतून द्यायचं आहे. फक्त हे पाणी तुम्ही ओतताना तुमच्या घरातून बाहेर जाईल, घरात साचून राहणार नाही अशा ठिकाणी हे पाणी तुम्हाला टाकायचं आहे. यामुळे मुलांची इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा ही निघून जाते आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. तर हे अत्यंत प्रभावी असे 3 उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. उद्या मार्गशीर्ष अमावस्येला करायचे आहेत. या 3 पैकी कोणताही एक उपाय जरी तुम्हाला शक्य झाला तर तो तुम्ही करू शकता. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हे उपाय कसे करायचे, तर तुम्ही तुमच्या मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून या वस्तू उतरून घेऊ शकता. मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता आणि असा हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. तर अशा पद्धतीने उपाय केला तर मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रगती व्हायला लागेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.